चांदी के कॉइन बेचने हेतु पनवेल में आए हुए दो आरोपियों के मंसूबों पर पनवेल के एक व्यापारी ने पानी फेर दिया। रुपेश कल्याणकर इस व्यक्ति ने हिम्मत और चालाकी दिखाते हुए एक आरोपी को पकड़ने में पुलिस की सहायता कर दी। पकड़े गए आरोपी चांदी के 2 कॉइन लेकर पनवेल स्थित मार्केट में आए हुए थे। लगभग 2 कॉइन बेचते हुए ये दोनों पकड़े गए। कहानी कुछ इस प्रकार है। पनवेल स्थित स्टैंड के सामने मल्हार ऑप्टिक्स नाम से चश्मे की दुकान चलाने वाले रुपेश कल्याणकर के दुकान में 2 व्यक्ति आए हुए थे जो चश्मा बनाना चाहते थे। इसी दौरान उन्होंने व्यापारी को चांदी के कॉइन दिखाकर इसे एक्सचेंज करने की बात कही। बातों बातों में उन्होंने कहा कि इससे भी ज्यादा कॉइन हमारे पास है जिसे हम एक्सचेंज करवाना चाहते हैं। उसी वक्त दुकान के मालिक के साथ 1 लाख रुपए का सौदा तय हो गया। उसी वक्त दुकान के मालिक रुपेश कल्याणकर ने अपने दोस्तों को इस बात की जानकारी दी और उन्हें दुकान बुलवा लिया। दुकान में ज्यादा लोग आते देख आरोपियों में से एक व्यक्ति भाग निकला, मगर दूसरे आरोपी को पकड़ने में दुकान मालिक को कामयाबी मिली। इस आरोपी को पकड़ने के बाद व्यापारी ने पुलिस को इस बात की इत्तला दी और उसे पुलिस के हवाले कर दिया। इस पूरे वारदात पर हमारे प्रतिनिधि ने रुपेश कल्याणकर से बात की। सेम दुपारी 10 मिनिटांपूर्वी या 2 व्यक्ती आल्या। 2 व्यक्तींनी बाहेरून न्यायणं चालू केलं दुकानामध्ये। माझं चष्म्याचं दुकान आहे मल्हार ऑप्टिक्स, पोस्ट ऑफिसच्या समोर। मी व्यापारी आहे। त्यांनी मला बाहेरून बघण्याचा प्रयत्न केला, तर मी त्यांना बाहेरूनही विचारलं की काय पाहिजे तुम्हाला, तर मला म्हटले की कुछ नाही। त्यांनी इकडे तिकडे न्यायणी केली आणि मग दुकानामध्ये दोघंही आले। मी एकटा बसलो होतो। मला म्हणतात माझ्या मामाचा चष्मा बनवायचा आहे, तर मी त्यांना उरणला दाखवलं म्हणून, तर मग त्यांना जवळचं दिसत नाही। तर मी जजमेंट लावली की हे थोडंसं प्रकरण वेगळं आहे, कारण सेम टू सेम माझ्या बाबतीत घडलं होतं 5 वर्षापूर्वी। त्याच्यानंतर मी जस्ट अशी माझी चेन गळ्यातली काढली आणि थोडी अशी दातात दाखवली, उत्तम दाखवण्याचा प्रयत्न केला की मी पैसेवाला आहे म्हणून, कारण मागे पण मी सेम तसंच केलं होतं। मग त्यांनी काय केलं की सब माझ्याकडे कॉईन आहेत, तर ते मला एक्सचेंज करायचे, तर स्टेट बँक वगैरे मध्ये एक्सचेंज होतात का मला जरा सांगा। म्हटलं माझ्याकडे जुने कॉईन आहेत, मला खोदकाम करताना सापडले, ते 100-1 कॉईन असतील माझ्याकडे, असं तो म्हटलं दाखव रे बाबा कॉईन तुझे। मग त्यांनी 2 कॉईन मला ते काढून दाखवले, तर माझ्या कॉईन बरोबर तो सेम टॅली झाला, कारण हे सेम माझ्या बाबतीत घडलेलं मला माहिती आहे। तर मी म्हटलं ठीक आहे, तेव्हा 2 मिनटं बस, म्हटलं अजून कॉईन असतील तर मला दे। तो मला म्हटला की बुड्डी के पास है, बुड्डी को पूछ के मैं आपको देता हूँ। बुड्डी म्हणजे पण म्हातारी व्यक्ती, आणि मागच्या वेळेस पण बुड्डीच होती। मी मागच्या वेळेस जो बसलो होतो तेव्हा पण ती बुड्डीच होती, आणि आता पण त्यांनी बुड्डीचाच हे केला। तर मी हळूच त्यांना म्हटलं जरा 2 मिनटं बसा, मी बाजूला जाऊन येतो। तर मी बाजूच्या मुलांना जरा गोळा केला, तोपर्यंत ह्यांना जजमेंट आली की काहीतरी घडतंय म्हणून। तर एकाने फटकन पळ काढला, मी लगेच याला धरला। तो घाबरून पळाला, त्यांनी चप्पल आणि त्याचं सामान तिथेच टाकलं आणि पळाला। तो हातात आमच्या सापडला नाही, पण हा माणूस सापडला। कॉइन सकट याला मी मुद्देमाला सकट पकडला आणि पोलीस स्टेशनला आणून दिलेलं। हम इस खबर के माध्यम से व्यापारियों को सचेत करना चाहते हैं कि किसी भी अनजान व्यक्ति पर भरोसा न करें। अगर ऐसा हादसा कभी आपके साथ होता है तो इस बात की जानकारी पुलिस को अवश्य दीजिए। कॅमेरामन किरण पाटील के साथ कर्नाला टीव्ही के लिए विक्रम बाबर की रिपोर्ट। 5 वर्षापूर्वी सेम प्रकार माझ्याबरोबर घडलेला आहे। मला असे चांदीचे कॉइन दाखवण्यात आले आणि आम्हाला खोदकाम करताना वगैरे एक कॉइन मिळाले असं मला सांगण्यात आलं। त्याच्यानंतर याच्याबरोबर एक माळ पण मिळाली, जाड माळ। त्या माळेची मणी त्यांनी मला दाखवले, ते सोन्याचे मणी होते। सॅम्पलसाठी मी ते 2 मणी ठेवून घेतले, ते सोनाराला दाखवले। सोनाराने सांगितलं एकदम प्युअर गोल्ड आहे। तर मला थोडंसं लालच आलं त्याच्यामध्ये, आणि मी त्या डील केली मागच्या वेळेस। ती डील केली, 1 लाख रुपये मी त्यांना दिले। त्यांनी 5 लाख रुपये मागितले, 1 लाख रुपये मी त्यांना दिले आणि ती माळ माझ्या ताब्यात दिली। साई मंदिराकडे हा प्रकार घडला। त्याच्यानंतर 10 मिनिटांनी मला काहीच कळलं नाही त्यांनी काय केलं ते। पैसे घेतले, माळ दिली, 10 मिनिटांनी माझ्या लक्षात आलं की ती माळ खोटी आहे म्हणून, आणि हा कॉईन मी माझ्याकडेच ठेवून दिला। ठीक आहे। त्यानंतर 2 दिवस मी टेन्शनमध्ये ताप वगैरे भरला, मी ॲडमिट झालो। मला शॉक घेतला। आज या गोष्टीला 5 वर्ष घडून गेली, पण तो कॉईन मी अजूनही माझ्या गल्ल्यामध्ये ठेवून दिले।